येवलेकरांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे येवल्याचा पाणी प्रश्न व भुजबळ साहेबांनी जे पाटाचं काम केलेलं आहे, जो पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा आहे, त्या पाण्याचं जे उगम स्थान आहे की सगळे लोक म्हणतात एवढ्या किलोमीटरचा बोगदा आहे, तेवढ्या किलोमीटरचा बोगदा आहे. गुजरातचं पाणी तो बोगदा केल्यानंतर सगळं आपल्या दिशेने येईल व खूप फायदा आपल्याला होईल. मी सध्या मांजरपाडा आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळी माहिती घेणार आहे. मी सध्या मांजरपाडा प्रकल्प जो आहे त्या ठिकाणी हा स्पॉटवर मी सध्या आहे व या ठिकाणचे स्थानिक रहिवासी यांच्याकडून आपण थोडीशी माहिती या ठिकाणची जाणून घेणार आहे. आपण जर मागे जर बघितला तर हा बोगदा आहे व मांजरपाडा जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाच्या पॉईंटला मी सध्या आहे. दादा, तुमचं चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. साधारण मला थोडीशी याला माहिती पाहिजे. हा जो बोगदा झालेला आहे हा साधारण किती किलोमीटरचा बोगदा आहे आणि याची सुरुवात आणि तिकडे कुठं निघतो? हा 9 किलोमीटरचा बोगदा आहे. अच्छा. हां 9 किलोमीटर सावसाळ्यापाशी. आणि ह्या एरियाचं नाव काय? हे एरियाचं नाव हे चुली म्हणून. अच्छा. हां याला मांजरपाडाचं आता बोलता ना? मांजरपाडा प्रकल्प बोलतात बा, पण ते पहिलं होऊन गेलं. पण आम्ही त्याच्यावर भांडण केलं का मांजरपाड्याच्या काही जागा जमीन गेल्या नाही, हे समजा देवसानेची जागा जमीन गेली तर याला देवसानं नाव म्हणून यावा. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा बोगदा झाल्यानंतर सगळ्यांचं मत असं आहे का इकडचं पाणी सगळं तिकडं जाणार, त्याच्यामुळं खूप शेतकऱ्यांना फायदा होईल. पण तसा जर विचार केला तर आता फक्त पावसाळ्यातच रोटेशन आलं. याचं जे काम आहे अजून किती टक्के पूर्ण झाले किंवा किती टक्के अपूर्ण आहे? काम पुष्कळ टक्के आहे ना काम याचं. काय काय राहिलेलं आहे आता नेमकं? पिचिंगी राहिले, हं. काही ठिकाणी म्हणजे बारावचे हे दबले गेलेत. याचं काम पुष्कळ आहे. पिचिंगी सुद्धा झाल्या नाही. अच्छा. रस्त्याचा काम आहे, तो रस्त्याचं सुद्धा काम झाला नाही. बरं, आता हे बोगद्याचा काय विषय? हे बोगद्याला जर ह्या बोगद्याला गॅट असला, इकडे बोल, इकडे. बोगद्याला गॅट असला हं. तर त्याही शेतकऱ्याचा फायदा होऊ शकेल आणि ह्याही शेतकऱ्याचा फायदा होऊ शकेल. आता मला एक सांगा, भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस काम चालू केलं तर हिची जी खोली आहे आता जवळपास भरपूर खोली आहे. ही खोली अगोदर किती होती? कमी होती का अशीच होती? नाही कमी होती. ते हे नाही तिकून माळा जाऊन कमी होती खोली. अच्छा. हां भुजबळ साहेबांनी हे साधारण हिची खोली किती टक्के काम भुजबळ साहेबांनी या खोलीचं केलेलं आहे 1 रुपयातून? हे खोलीचं म्हणजे जवळ किती 10-20 मीटरच्या पुढे जाईल. अच्छा. हां म्हणजे हा एरिया पूर्ण हा एवढा खोल होता का अगोदर? हा नाही हे फक्त नाला खोल होता. नाला खोल होता. एकूण करचूक होती. अच्छा. रुंदी वगैरे त्यावेळेस तशीच होती का? नाही रुंदी कमी होती. अच्छा. रुंदी कमी होती. रुंदी वाढली. हां फक्त नाल्यापासून रुंदी कमी होती. पण तिकून त्या जमिनीवाल्याची तिकून जमीन खोदली त्याच्यामुळे ते जास्त. दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणता, इथं जर गेट जर झालं तर इथं पाण्याचा साठा वाढेल आणि फायदा होईल? पाण्यासाठा वाढतोच. पाण्यासाठा जर एवढी जर पाण्याने